लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतलेला असून केंद्र सरकारच्या एनकॅप निधी अंतर्गत लवकरच डस्ट सपरेशन मशीन घेण्याची तयारी मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू झालेली आहे। शहरात खासगी वाहनांचा वापर वाढत असल्यानं शहरात ध्वनी आणि वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत आहे। या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या एनकॅप निधीमधून महापालिकेचा यांत्रिकी विभाग आता 4 डस्ट सपरेशन मशीन खरेदी करणार आहे। सर्वात जास्त प्रदूषण होणाऱ्या ठिकाणी हे मशीन ठेवण्यात येतील। हे डस्ट सपरेशन मशीन मुव्हेबल असून ज्या ठिकाणी प्रदूषण आढळून येईल त्या ठिकाणी ते मशीन फिरवले जाणार आहे। त्यात नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिक रोड, सातपूर, नवीन नाशिक या ठिकाणी या मशीनचा उपयोग केला जाणार आहे। विशेष म्हणजे सिंहस्थाच्या अनुषंगाने त्या मशीनचा सॅनिटायझेशनसाठी देखील उपयोग केला जाणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।